धडा तिसरा. संताजी घोरपडे पूर्वचरित्र. क्षात्र परंपरा व क्षात्रतेज लाभलेल्या घोरपडे घराण्यात सेनापती संताजी घोरपडे याचा जन्म झाला होता. संताजीच्या जन्माचे साल इतिहासाला ज्ञात नाही, पण ते इसवी सन 1645च्या सुमाराचे असावे, असा तर्क बांधावयास हरकत नाही. हा काल महाराष्ट्राच्या राजकीय व सांस्कृतिक जीवनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण होता. कारण याच सुमारास शिवाजी महाराजांनी मराठ्यांच्या राज्याची संस्थापना केली आणि महाराष्ट्रातच नव्हे तर दक्षिणेत एक नवे पर्व सुरू केले. या महान कार्यात शिवाजी महाराजांबरोबर संताजीचे पिते म्हाळोजी घोरपडेही सहभागी होते. स्वाभाविकच स्वराज्यनिष्ठेचे व स्वातंत्र्यप्रेमाचे उदात्त संस्कार संताजीस बालपणीच मिळाले होते. चरित्राचे 2 कालखंड. संताजीच्या चरित्राचे प्रामुख्याने 2 कालखंड पडतात. पहिला कालखंड म्हणजे संताजीची शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या कारकिर्दीतील कामगिरी व दुसरा कालखंड म्हणजे त्याची राजाराम महाराजांच्या काळातील त्याच्या मृत्यूपर्यंतची कामगिरी. या दोन्ही कालखंडांपैकी पहिल्या कालखंडातील संताजीच्या कामगिरीचे उल्लेख फार कमी मिळतात. त्याचे पहिले मुख्य कारण असे की शिवकालीन ऐतिहासिक साधनांची कमतरता आणि दुसरे कारण असे की हा कालखंड म्हणजे संताजीच्या उमेदवारीचा कालखंड होता. या पहिल्या कालखंडात संताजी हंबीरराव मोहित्यांसारख्या सेनानीच्या हाताखाली लष्करी मोहिमांत वावरताना दिसतो. शिवकालात त्यास एखादी मोहीम स्वतंत्रपणे दिलेली आढळत नाही. पण संभाजी महाराजांच्या हत्येनंतरच्या कालखंडात मात्र तो अनेक मोहिमांत आश्चर्यचकित करणारे पराक्रम करणारा मराठ्यांचा सर्वश्रेष्ठ सेनानी ठरल्याचे दिसून येते. या दुसऱ्या कालखंडातील म्हणजे राजाराम महाराजांच्या कारकिर्दीतील संताजीचे पराक्रम म्हणजेच संताजीचे चरित्र आहे. असे जरी असले तरी संताजीच्या जीवनगाथेस पूर्णत्व येण्याच्या दृष्टीने त्याची पूर्वकालातील कामगिरीही समोर मांडणे अगत्याचे आहे. सेनापती हंबीररावाची शिफारस. लष्करी मोहिमेत असताना संताजीच्या लष्करी गुणांकडे पहिल्यांदा लक्ष गेले ते शिवाजी महाराजांच्या हंबीरराव मोहिते या महान पराक्रमी सेनापतीचे. सन 1674 साली प्रतापरावांच्या मृत्यूनंतर त्याच्या जागी महाराजांनी हंसाजी उर्फ हंबीरराव यास नेमले होते. या हंबीररावाच्या हाताखाली जे अनेक पराक्रमी लोक वाढले त्यात संताजी हा प्रमुख होता. हंबीररावाने संताजीच्या ठिकाणी असलेले लष्करी कर्तृत्व अचूकपणे हेरले होते. म्हणून अशा गुणी तारुण्यास महाराजांनी आपल्या लष्करात घोडदळाच्या जुलमेदाराची जागा द्यावी अशी शिफारस हंबीररावाने केली होती. मल्हार रामराव चिटणीस म्हणतो, अहमदाबाद प्रांतापर्यंत जाऊक मुलूक लुटून शहरे मारीत खंडणी घेऊन नर्मदा तीराकडून बरानपुरी आले. खानदेशाची खंडणी करून माहूर तालुक्यात जाऊन तेथील खंडणी केली. जालनापूर शिंदखेड येथील खंडणी घेऊन गंगातीरी देशी आले. तो दिलेरखान व आणखी उमराव चालून आले. त्यास दबावून यश घेऊन महाराजांचे दर्शनास आले. महाराज बहुत संतोष झाले. संताजी घोरपडे यांनी कामे बहुत केली. शिपाई मर्द जाणून हंबीरराव यांनी विनंती केली. यावरून तैनात जाजती करून जुमलेदारी दिली. कृष्णाजी अनंत सभासदांनीही आपल्या बखरीत शिवाजी महाराजांच्या राज्याची मोजदाद दिलेली आहे. त्यात पागा, शिलेदार या सदराखाली शिवकालीन नामवंत सेनानींची नावे दिलेली आहेत. आनंदराव, उदाजी पवार, गणोजी शिर्के, धनाजी जाधव, संताजी जगताप, नेताजी पालकर, परसोजी भोसले, मानोजी मोरे, येसाजी काटकर या पराक्रमी सेनानींबरोबर संताजी घोरपड्यांचाही उल्लेख आढळतो. संताजीने तलवार गाजवली. सन 1677 साली शिवाजी महाराजांनी कर्नाटकातील प्रदेश जिंकण्याची मोहीम हाती घेतली.
या मोहिमेत तुंगभद्रेच्या उत्तरेकडील कोपल प्रांत जिंकणे ही एक योजना होती. कोपल प्रांतावर आदिलशाही सुभेदार हुसेन खान मियाना व कासिम खान या पठाण बंधूंची सत्ता होती. त्यांच्या विरुद्ध महाराजांनी हंबीररावास ससैन्य रवाना केले. हंबीररावाने हुसेन खानास पराभूत करून कैद केले आणि मोठा विजय प्राप्त केला. या मोहिमेत हंबीररावाबरोबर संताजी असून त्याने मोठी तलवार गाजविल्याचे इतिहास सांगतो. 91 कलमी बखर म्हणते, त्या उपर विजापूरच्या पातशाहीची फौज हंबीरराव सेनापती याजवर वाटेस आडवी आली. प्रथम हुसेन खान मायेना 10,000 फौजेनीशी युद्धास आला. युद्ध बहुत झाले. हुसेन खान मायेना पाडाव केला. फौज कुल बुडविली. त्या उपर तेच समयी किल्ले कोपल व बहादूर बिंडा किल्ला घेतला. हंबीरराव त्यास मागे संताजी घोरपडे व बहिर्जी घोरपडे यांनी तलवार केली म्हणून नावाजिले. महाराजांची इतराजी. यानंतर संताजीच्या शिवकालातील कामगिरीचा उल्लेख येतो तो जालन्याच्या स्वारीच्या संदर्भात. जालन्याची स्वारी ही शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतील शेवटची स्वारी. या स्वारीत जालना 4 दिवस मराठ्यांनी लुटले आणि प्रचंड संपत्ती पैदा केली. पण ही लूट घेऊन परतताना रणमस्ता खान या मोगल सरदाराने मराठ्यांच्या पिछाडीवर हल्ला चढविला. महाराजांच्या लष्करातील पराक्रमी सेनानी सिधोजी निंबाळकर हा पिछाडी सांभाळत होता. त्याने आपल्या 5,000 सैन्यानीशी खानाशी 3 दिवस लढाई दिली. तिच्यात तो रणांगणी ठार झाला. दरम्यान केसरी सिंग व सरदार खान हे 2 मोगल सरदार औरंगाबादेहून रणमस्तक खानाच्या मदतीस धावून आले. तथापि मोगलांचे हे दुसरे सैन्य येण्यापूर्वीच महाराजांनी चपळाईने माघार घेतली व सतत 3 दिवस कूच करून ते पट्टा किल्ल्यावर सुखरूप पोहोचले. या धावपळीत बरीच लूट शत्रूच्या हाती पडली. 4,000 घोडेस्वार धारातीर्थी पडले. खुद्द हंबीरराव सेनापतीही जखमी झाले. एकूण या मराठी मोहिमेत मराठ्यांचे जबर नुकसान झाले. या मोहिमेत संताजी मराठी लष्करात होता. विशेष म्हणजे या प्रसंगी त्याने लढाई करताना उतावीळ केली म्हणून त्यावर ठपका आला. बखरकार म्हणतो, त्या उपर फौज कुल घेऊन कसबे जाल्हापूर मारली. फकीरास कष्टी केले द्रव्य घेतले. ते समयी रणमस्त खान धावून आला. युद्ध झाले. सिद्धोजी निंबाळकर 5,000 त्यास गोला लागून पडताच राजे रातोरात किल्ले पटियास फौजेसह वर्तमान आले. गडाचे नाव विश्रामगड ठेविले. मानाजी मोरे व संताजी घोरपडे यांजवर इतराज झाले. युद्धसमयी उतावली केली म्हणून मजुरियास येऊ दिले नाही. संताजीने युद्धसमयी कोणती उतावीळ केली याचा तपशील बखरकाराने काही दिलेला नाही. पण अशी उतावीळ केल्यामुळे इतराजी होऊन त्यास व मानोजी मोरे यास मुजऱ्यास न येण्याची शिक्षा महाराजांनी फर्मावली हे तो सांगतो. वास्तविक जालन्याची स्वारी ही महाराजांच्या गनिमी काव्याच्या पद्धतीनेच केली गेली. अशा पद्धतीच्या लढाईत अचूक हालचाली, सुरक्षित व शिस्तबद्ध माघार या गोष्टींना महत्त्व असते. वेळी एखादी लहानशी चूकही सर्व लष्कराला भोगावी लागते. संताजीने शिवाजी महाराजांच्या तालमीत वाढत असता जसे पराक्रम केले तशा चुकाही केल्या असतील. पण अशा चुकांतून संताजी युद्धनीतीचे विशेषतः गनिमी युद्धनीतीचे धडे शिकत गेला आणि त्यातूनच मराठी राजाच्या ऐन संकट प्रसंगी त्यास तारणारा गनिमी काव्याचा महान सेनानी म्हणून त्याची जडणघडण होत गेली. पठाण, बेरड, बंडखोरांचा पाडाव. संताजीच्या शिवकालीन कामगिरीपेक्षा संभाजीकालीन कामगिरीचे अधिक संदर्भ मिळावयास हवे होते. तथापि दुर्दैवाने ऐतिहासिक साधनांअभावी संताजीच्या संभाजीकालीन हालचालींविषयी विशेष माहिती मिळत नाही. कापशीकर घोरपडे घराण्याच्या दप्तरात संभाजी महाराजांनी संताजीस सन 1682 साली दिलेली एक महत्त्वाची सनद उपलब्ध आहे.
त्यात म्हटले आहे की संताजीने कर्नाटकातील पठाण, बेरड इत्यादी बंडखोरांचे विरुद्ध 12,000 सैन्यानिशी मोहीम काढली आणि सतत 3 महिने संघर्ष करून त्यांचा पराभव केला. संध्येतील महत्त्वाचा मजकूर असा: क्षत्रिय कुलावतंस श्री शंभू छत्रपती स्वामी यांनी राजश्री संताजी घोरपडे यांची आज्ञा केली. ऐसी जे पठाण, मुसलमान, बेरड वगैरे लोक ठाणी घालून 7,000 घोड्यांची व फौजेची करून आपला देश काबीज करीत चालून मुलखात अडविले. वेळोवेळी साह्य होत नसता तुम्ही काटकरांची वगैरे 12,000 सेना जमवून 3 महिने लढाई करून सर्व शत्रूचा पराजय केला आणि तुंगभद्रा पावेतो मुलूक काबीज करून आपली ठाणी सर केली. हा उपयोग राज्याचा चांगला केला आणि सर्व सरकारां चाकरी हिमतीने आणि इमानाने केली व आपला प्राण रक्षण करून आमचे रक्षण केले. संताजीच्या या उत्तर कर्नाटकातील लष्करी मोहिमेविषयी अन्यत्र काही माहिती मिळाली नाही. अन्य तशी काही साधने उपलब्ध झाल्यास संभाजी कालातील या महत्त्वाच्या लष्करी मोहिमेवर प्रकाश पडेल. संभाजी महाराजांच्या कैदेच्या प्रसंगी संभाजीकालीन मराठ्यांच्या हालचालींमध्ये संताजीचा शेवटचा आणि महत्त्वाचा निर्देश होतो तो संभाजी महाराजांच्या संगमेश्वर मुक्कामी झालेल्या कैदेच्या प्रसंगीचा. आप्तस्वकीय असणाऱ्या शिर्क्यांचे बंड मोडून संभाजी महाराज व कवी कलश विशाळगडाहून रायगडाकडे जात असता त्यांनी संगमेश्वरावर मुक्काम केला होता. या मुक्कामी बातमी राखून कोल्हापूरचा मोगली ठाणेदार शेख निजाम याने त्याच्यावर अचानक छापा टाकला. या प्रसंगी संभाजी महाराजांबरोबर कवी कलश, माळोजी घोरपडे, खंडो बल्लाळ, संताजी घोरपडे व सैन्याची एक छोटी तुकडी होती. मोगली सैन्याची चाहूल लागताच संभाजी महाराज हाताशी असणाऱ्या सैन्यानिशी शत्रूस तोंड देण्यासाठी संगमेश्वरावर बाहेर पडले, पण शत्रू संख्येने अधिक असल्याने त्यांचा निभाव लागला नाही. या चकमकीत माळोजी घोरपडे ठार झाले, कवी कलश जखमी झाला. मराठ्यांची दाणादाण उडाली. संभाजी महाराज व त्यांचे सहकारी यांनी संगमेश्वरात ठिकठिकाणी आश्रय घेतला. दुर्दैवाने संभाजी महाराज कवी कलशासह पकडले गेले. मराठ्यांमध्ये मोठा हाहाकार माजला. शत्रूच्या संख्येपुढे संताजी व खंडो बल्लाळसारख्या एकनिष्ठ सेवकांचाही निरुपाय झाला व शेवटी हतबल होऊन शत्रूच्या तावडीतून वाचलेल्या आपल्या सहकाऱ्यांसह ते रायगडी कसेबसे पोहोचले. संभाजी महाराज पकडले गेल्याची वार्ता बहुधा त्यांनीच रायगडावर प्रथम आणली असावी.